नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण मोठ्या कष्टाने फळं, फुलं किंवा भाजीपाला पिकवतो. पण बाजारात पोहोचेपर्यंत त्यापैकी 20 ते 40% मालाचं नुकसान होतं. ते म्हणजे जागेअभावी, कारण तो माल ठेवायला आपल्याकडे व्यवस्थित जागा नसते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि आपल्या मालाला चांगला भाव मिळवण्यासाठी राज्य शासनाची एक जबरदस्त अशी योजना आहे. या योजनेमध्ये तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं. ती योजना म्हणजे पॅक हाऊस अनुदान योजना. या योजनेबद्दल आपण थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, पॅक हाऊस अनुदान योजनेतून तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं. नुकतीच 1 ऑक्टोबर 2025 रोजी महाडीबीटी पोर्टलवरती लॉटरी लागली आहे आणि यात अनेक शेतकरी मित्रांना पॅक हाऊस देखील मंजूर झाला आहे. त्यामुळे पॅक हाऊस म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे काय असणार आहे, अर्ज कुठे आणि कसा करायचा, अनुदान कशा प्रकारे मिळणार आहे, याची थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. सर्वात पहिले पाहूया की पॅक हाऊस म्हणजे काय आणि त्याचा काय फायदा होणार आहे. अगदी सोप्या भाषेत समजावायचं झालं तर पॅक हाऊस म्हणजे शेतीमालाची काढणी केल्यानंतर त्याची स्वच्छता, प्रतवारी, वजन आणि पॅकिंग करण्याची एक सुरक्षित अशी जागा. याचा काय नेमका फायदा होणार आहे, त्यामुळे तुमचा माल बाजारात जाईपर्यंत सुरक्षित तिथे राहू शकतो, त्याची क्वालिटी टिकून राहते आणि मालाचं होणारं मोठं नुकसान इथे टाळलं जाऊ शकतं. चांगल्या पॅकिंगमुळे मालाला बाजारात दरही चांगला मिळतो. या योजनेत फक्त बांधकामच नाही तर मालाचं वजन करण्यासाठी वजन काटा, पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, ट्रॉली यासारख्या साहित्याचा देखील या योजनेमध्ये समावेश आहे. तर मित्रांनो, या योजनेसाठी अनुदानाचं नेमकं स्वरूप कसं आहे, तर एकात्मिक फल उत्पादन विकास अभियानांतर्गत ही योजना राबवली जाते. या योजनेचा एकूण प्रकल्प खर्च हा 4 लाख रुपये अंदाजे येथे ठरवला आहे. शासकीय अनुदान यामध्ये तुम्हाला प्रकल्प खर्चाच्या 50% म्हणजेच 2 लाखांपर्यंत मिळू शकते. या योजनेमध्ये साधारण 3 लाख रुपये बांधकामासाठी आणि 1 लाख रुपये इतर साहित्य खरेदी करण्यासाठी असा हा खर्च एकूण गृहीत धरला जातो. तर या योजनेसाठी आता कोणते शेतकरी अर्ज करू शकतात? वैयक्तिक फळबागधारक शेतकरी सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर शेतकरी गट म्हणजे शेतकऱ्यांचा बचत गट असेल ते सुद्धा अर्ज करू शकतात, किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या हे सर्वजण महाडीबीटी पोर्टलवरती या योजनेकरता अर्ज करू शकतात. मित्रांनो, यानंतर लॉटरी लागल्यानंतर तुमची काय प्रक्रिया असणार आहे? तुमचा अर्ज जर लॉटरीमध्ये निवडला गेला तर तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे इथे लागणार आहे आणि ते पोर्टलवरती अपलोड सुद्धा करावी लागणार आहे. त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे स्वयंघोषणापत्र, त्यानंतर पॅक हाऊसचा आराखडा, प्लॅन म्हणजेच लेआउट, आणि त्यानंतर त्याचं एस्टिमेट अंदाजपत्र. त्यानंतर इथे एक करारनामा तुम्हाला 100 रुपये किंवा त्या अधिकच्या बॉन्ड पेपरवरती करून द्यावा लागतो. ही सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती मिळते. पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्ही आराखड्यानुसार पॅक हाऊसचं बांधकाम सुरू करू शकतात. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योजनेनुसार पत्र्याचं शेड मंजूर असतं, पण तुम्हाला जर स्लॅब टाकून पक्क बांधकाम करायचं असेल तर तुम्ही स्वतःचा अधिकचा खर्च करून ते देखील इथे करू शकता. अनुदानाची मर्यादा मात्र इथे 2 लाख रुपयांपर्यंतच राहणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अधिकारी तुमच्या पॅक हाऊसची पाहणी करतात आणि कामाच्या टप्प्यानुसार तुमच्या खात्यात अनुदान जमा केलं जातं. यामध्ये आणखी एक बाब म्हणजे इंटिग्रेटेड पॅक हाऊस सुद्धा आहे. तर इंटिग्रेटेड पॅक हाऊस म्हणजे काय, तर ज्या शेतकऱ्यांना अधिक सुसज्ज आणि मोठ्या क्षमतेचं पॅक हाऊस उभारायचं असेल त्यांच्यासाठी इंटिग्रेटेड पॅक हाऊसची सुद्धा यामध्ये पर्याय उपलब्ध आहेत, ज्यासाठी अनुदानाचा आराखडा सुद्धा मोठा आहे. तर मित्रांनो, फळबाग शेती करणाऱ्यांसाठी पॅक हाऊस ही एक अत्यंत अत्यावश्यक गरज बनली आहे. साधारणपणे 9x6च्या बाया बांधकामामुळे तुमच्या मालाची प्रत टिकून राहते आणि तुमचं आर्थिक नुकसान इथे टळू शकतं. या योजनेसाठी लागणारे बंधपत्र, आराखडा आणि इतर कागदपत्राचे जे नमुने आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून ते PDF डाउनलोड करू शकता आणि लागणारे डॉक्युमेंटची प्रिंट काढून ते तुम्ही अपलोड करू शकता. तर मित्रांनो, ही होती पॅक हाऊस अनुदान योजनेबद्दलची थोडक्यात माहिती. आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून एखाद्या गरजू शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ
पोहोचेल आणि त्याला या योजनेबद्दलची माहिती मिळेल. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपल्या झटपट इन्फो चॅनलवरती येत राहतात. तर आपल्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.